मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानची भेट घेतलेली आहे। सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भेट घेतली आहे। तर सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि या गोळीबार करणाऱ्या दोनही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोळीबार केल्याच्या आरोपींनी कबुली सुद्धा दिली आणि गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलमान खानच्या भेटीला गेलेले आहेत। त्याच्या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि त्यानंतर हा तपास सुरू होता आणि गोळीबार करणाऱ्या दोनही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ज्यांनी गोळीबार केला त्यांची सीसीटीव्ही दृश्य सुद्धा कॅमेरामध्ये कैद झालेली आपण पाहिली। अरेस्ट केलेला आहे काल भुजमधून एक विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अरेस्ट केले भुजमधून। ते बिहारचे राहणारे आहेत। पोलीस चंपारण मधले आणि पोलिसांनी 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतलेली आहे। त्यांना इंट्रोगेट करतायत। त्याच्यातून पूर्ण चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल आणि पूर्ण चौकशी अगदी मुळापर्यंत याची चौकशी केली जाईल। तशा प्रकारच्या सूचना पोलीस आयुक्त आणि पोलिसांना दिलेल्या आहेत। सलमान खानच्या नातेवाईकांना सलमानला पोलीस सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना मी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये सलमान खानला मी भेटलो, त्याला सांगितलं, दिलासा दिला। सरकार सलमानच्या पाठीशी उभा आहे, परिवाराच्या पाठीशी उभा आहे। सरकारची जबाबदारी आहे त्यांच्या सुरक्षेची आणि पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारचं धाडस कुणी करू नये याची सर्व काळजी सरकार घेईल। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत। विक्रांत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सलमान खान मध्ये भेट झालेली आहे। त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं? श्रद्धा, खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सलमान खानची भेट घेतली। ज्या दिवशी त्याच्या घरासमोर गोळीबार झाला, त्याच्या गॅलरीमध्ये एक गोळी लागली, भिंतीवर एक गोळी लागली, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून त्याच्याशी चर्चा केली होती। त्यानंतर आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज सलमान खानची भेट घेतली। खरं तर त्यांनी सलमानला विश्वास दिलेला आहे की तू सुरक्षित आहेस, मुंबई पोलीस तुझ्या बाजूने आहेत, अशा प्रकारचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। एकंदरीत आपण जर दृश्य पाहिली की जेव्हा मुख्यमंत्री सलमानला भेटले होते, त्याच्या घरी गेले होते, त्यावेळची जर दृश्य पाहिली, सलमानला मुख्यमंत्री कशा प्रकारे भेटले, कशा प्रकारे ग्रीट केलं, तर सलमानला विश्वास देण्याचा म्हणजे अगदी बोलण्यातूनच नाही तर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री यांनी केलेला दिसतोय। सलमान खान हा सेलिब्रिटी आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी ही सरकारचीच आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले। तर दुसरीकडे ज्यावेळी अंडरवर्ल्ड कुठेतरी संपण्याची चर्चा सुरू असते आणि पुन्हा अशा नवनवीन गँग समोर येतात, या विषयावर मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ठामपणे असं सांगितलं की हा महाराष्ट्र आहे, हे मुंबई पोलीस आहेत आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गँगला मुंबईमध्ये थारा दिला जाऊ शकत नाही, दिला जाणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवलेला आहे। सलमान खानची सुद्धा भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबियांची सुद्धा मुंबई पोलीस काळजी घेतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय। नक्कीच विक्रांत, तर आपण पाहिलं की आरोपींना आता काय आरोपींवर कारवाई होते आणि तसाच तपास कुठपर्यंत जातो हे आपण पाहूयात। अपडेट घेत राहू। विक्रांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।